कर्जमाफीसाठी ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या रक्कम जमा होणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी वितरित केले जाणार। पहिल्या यादीत 16,96,000 पात्र शेतकरी। पक्षघटनेतील बदलांबाबत कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा। 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवारांना पाठवलेलं पत्र समोर। कागदपत्र न दिल्यास पक्षाची सुधारित घटना, कार्यकारिणी आणि नियुक्त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह। पत्रात उल्लेख। भाजपच्या 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग। बिहार पोटनिवडणुकीत बाकीपूरमध्ये जनसुराज्य पक्षाच्या प्रशांत किशोर यांची 19,000 मतांनी बाजी। ही निवडणूक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी। विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य। गुजरातमधील मांजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपची बाजी। सतीश पटेल 30,630 मतांनी विजयी। काँग्रेसच्या भिकाबाई रबारी यांचा पराभव। मध्य प्रदेशच्या दातियामध्ये काँग्रेसचे घनश्याम सिंह 61,677 मतांनी विजयी। भाजपच्या आशुतोष तिवारी यांचा 11,054 मतांनी पराभव। नोकरी नाही मिळणार तर सिंहासन हलणार। विद्यार्थ्यांचा आवाज आता प्रयागराजपर्यंत पोहोचलाय। आता कारणं चालणार नाही, जबाबदारी घ्यावी लागेल। बिहारमध्ये प्रशांत किशोरांच्या विजयानंतर राहुल गांधी यांचं ट्विट चर्चेत। राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं, लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही। पंकजा मुंडेंचं सूचक विधान। तर भाजपमधून बाहेर पडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा। पंकजा मुंडेंना काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची खुली ऑफर। गलिच्छ राजकारणात राहावं की न राहावं, समतेचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार। माजलगावातील एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं भाष्य। जातीपातीचं राजकारण धनंजय मुंडेंनी सांडलं। उशिरा का होईना पण मुंडेंना शहाणपण आलं। मनोज जरांगेंचा उपरोधिक टोला। संजय राऊतांनी जयकुमार गोरेंवर केलेल्या शिवराळ टीकेवरून राजकारण तापलं। गोरेंनी मला ओळखायचाही प्रयत्न करू नये, अन्यथा अडचणीत येतील। राऊतांचा इशारा। कोण संजय राऊत, मी त्यांना ओळखत नाही, गोरेंनी टोला लगावला होता। उद्धव ठाकरेंच्या समक्ष पदाधिकाऱ्यांच्या 2 गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची। मातोश्रीवर ठाणे कल्याणच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील प्रकार। एक तरुण आंदोलनातून मोदींना आव्हान देतो आणि तुम्ही आपापसात भांडताय, ठाकरे संतापले। सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरी प्रकरणातील आरोपी उबाठाचे कार्यकर्ते। ठाकरे सेनेच्या विशाखा राऊतांकडून चोर कर्मचाऱ्यांची नेमणूक। आमच्यावर शिंतोडे उडवण्याआधी चोर कोण हे राज ठाकरेंनी बघावं। आरोपांनंतर सदा सरवणकरांचा पलटवार। दिल्लीसह इतर राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या। विद्यार्थी आंदोलनावरून सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कारवाईचे आदेश। 19 ऑगस्टला पुढील सुनावणी। पॅलेटगन आणि एसआयटीच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता। राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही, अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका। बुधवारी सीजेपीच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक, पुढील अजेंडा ठरवणार। 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन। जनझी मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार। नवे 38 कोटी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदेंची रणनीती। सरसंघ चालक मोहन भागवत 6 ऑगस्टला जनझी आणि जेन अल्फान्सोबत संवाद साधणार। 15 ते 19 वयोगटातील 2000 विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात सहभाग असणार। मुंबई नाशिक महामार्गावरील शहापुरात जीवघेणा खड्डा प्रशासनानं बुजवला। खड्ड्यात दुचाकी आदळल्यानं टीडीआरएफ जवान विकास गोरेंचा मृत्यू झाला होता। नाशिकच्या गोदावरी नदीपात्रात पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढला। गंगापूर धरणातून 3,387 क्युसेक वेगाने गोदावरीत विसर्ग सुरू। रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या 40गावमध्ये भराडी नदीचा रुद्रावतार। गावात पाणी शिरल्यानं 58 कुटुंबांचं स्थलांतर। पुरामुळे घरांसह गुरांच्या चाऱ्यांचं मोठं नुकसान। शासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी। मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, कोविड आणि गॅस्ट्रोचा वाढता धोका। साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा, गमबूट वापरा, उकळलेलं पाणी प्या, उघडं अन्न खाऊ नये। पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धूर फवारणी। केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ। पेट्रोलच्या निर्यातीवरील करात 3.5 रुपये तर डिझेलवर 24 रुपयांची वाढ। तेल कंपन्यांच्या अतिरिक्त फायद्यावर हा कर लावला जातो। ग्राहकांसाठीच्या किमतीवर याचा परिणाम नाही।